बिहारमधले सर्व पक्षीय सर्व धार्मिक संघटना आम्ही एकत्र येऊन आज बिहारमध्ये होत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज कलेक्टर यांच्या मार्फत राष्ट्रपतीला निवेदन सादर केलेलं आहे की महाबोधी महाविहार जी कमिटी आहे त्या कमिटीवर सगळे ब्राह्मण लोक आहेत आणि आमचं बुद्ध विहार हे आमच्या ताब्यात असावं यासाठी आम्ही कलेक्टर मार्फत राष्ट्रपतींना निवेदन दिलेलं आहे। आणि जी जाचक अट आहे त्या बायलॉजमध्ये ती जाचक अट त्यांनी रद्द करावी आणि सगळा बौद्ध विहार जे आहे बुद्धांचं विहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं यासाठी त्या धरणे आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा आहे असा मी राष्ट्रपतीला निवेदनाद्वारे कळवलेला आहे। सर्वांना सप्रेम जय भीम। आज परभणी या ठिकाणी पूजनीय भंतेजी समस्त आंबेडकरी ज्या विविध संघटना असतील कार्यकर्ते पदाधिकारी धम्मबांधव धम्म भगिनी यांच्या नेतृत्वात बिहारमध्ये जे बोद्धगया महाविहार आहे बोधी महाविहार याच्यामध्ये जे एक प्रकारचे वेगळ्या प्रकारचं अतिक्रमण त्या ठिकाणी झालेलं आहे। आपण पाहिलं असं बांधवांनो की मस्जिदीमध्ये जर पूजा करायची असेल तर त्या ठिकाणी मौलवी असतात, चर्चमध्ये फादर असतात, मंदिरामध्ये पुजारी असतात आणि त्याचप्रमाणे बुद्धविहारामध्ये केवळ भंतेजी त्या ठिकाणी पूजा वंदना वगैरे घेत असतात। आणि कुठेतरी हे जर आपण पाहिलं बोद्धगयाला काय झालेलं आहे की त्या ठिकाणी 9 जणांचं त्या ठिकाणी एक मंडळ आहे, त्याच्यामध्ये 4 भंतेजी ते पण त्यांच्या धार्जिने असलेले 4 भंतेजी आहेत ब्राह्मण समाजाचे आणि एक कलेक्टर आहेत। म्हणजे असं मेजॉरिटी जर पाहिली तर ती बौद्ध धम्म नसलेल्यांची त्या ठिकाणी मेजॉरिटी आहे। काही जर त्या ठिकाणी बौद्ध धम्माच्या रिलेटेड काही महत्त्वपूर्ण विकास कामं करायची असतील, बौद्ध धम्माचा प्रचार चांगल्या पद्धतीने प्रचार आणि प्रसार करायचा असेल तर त्या ठिकाणी तिथले जे प्रमुख प्रामाणिक भंतेजी आहेत त्यांना त्या ठिकाणी अडचण येत आहे आणि मागच्या काही दिवसापासून ते भंतेजी त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। तर त्यांच्या समर्थनामध्ये आज आम्ही या ठिकाणी भंतेजींच्या आणि समस्त आमच्या या आयोजक संयोजकांच्या माध्यमातून आंबेडकर समाजाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आज एक दिवसीय उपोषण या ठिकाणी धरणे आंदोलन केलं होतं आणि या ठिकाणी महामहिम राष्ट्रपतीजींना त्या ठिकाणी आम्ही एक निवेदन दिलेलं आहे आणि यावरती जर का निश्चितच तोडगा निघाला नाही तर जी काही येणारी रूपरेषा असेल समस्त आंबेडकरी समाज भंतेजींच्या माध्यमातून समस्त आंबेडकरी नेत्यांच्या माध्यमातून समाजाच्या माध्यमातून याची पुढे रूपरेषा ठरवली जाईल।